आज सकाळी बीटरूटचे पराठे बनवले होते आणि सगळ्यांचं खाऊन वगैरे झाल्यानंतर दुपारी 2 ते 3 पराठ्यांचं पीठ शिल्लक राहिलं होतं. पण दुपारच्या वेळेला काव्या म्हणाली मला परत पराठा नको आता, म्हणून मग मी एक आयडिया केली. त्याच पिठाचा एक वेगळा पदार्थ बनवला जो की तिला खूप आवडला आणि तिने आवडीने खाल्ला. तर मी नॉर्मल इथं आपण जसं पराठा पीठ लावून लाटून घेतो तसं लाटून घेतला आहे, पण पातळ लाटला आहे थोडासा. आणि लाटून झाल्यानंतर त्यावरती फोर्कने असे टोचे मारून घेतले आहेत, जेणेकरून ते फुगलं नाही पाहिजे म्हणून. आणि टोचे वगैरे व्यवस्थितपणे मारून झाल्यानंतर मग कट करून घेतला आहे. मी इथे लांब शेपमध्ये कट करून घेतला आहे, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही शेपमध्ये कट करू शकता, जे की तुमच्या मुलांना वगैरे आवडेल तसं. आणि ते कट झाल्यानंतर मग तेल गरम करायला ठेवलं आणि तेल व्यवस्थितपणे गरम झाल्यानंतर हे सगळे फ्राईज मी छान असे तळून घेतले. आणि तळून घेतल्यानंतर एकदम कुरकुरीत झाले होते आणि टेस्ट पण खूप छान झाली होती. काव्याने तर खूप आवडीने खाल्ले. तर तुमचीही मुले अशी बीटरूट वगैरे खात नसतील तर हा पदार्थ तुम्ही ट्राय करायला नक्कीच ट्राय करू शकता. मुले आवडीने खातील. मुलेच काय तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील, कारण की याची टेस्ट खरंच खूप छान झाली होती. आणि हे सगळे फ्राय झाल्यानंतर मी एका बाउलमध्ये काढले आणि त्यावरती थोडासा मॅगी मसाला स्प्रिंकल करून काव्याला खायला दिलं. तर तिला तर खूप आवडलं. मॅगी मसाल्यामुळे टेस्ट अजून वाढली. आणि नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता. तर कसा वाटला हा पदार्थ ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि कुणी अगोदरच करत असेल तर मला तेही कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.